तर मित्रांनो, या तुरीसाठी आपण बरीच काही मेहनत घेतलेली आहे. तर हे बियाणं त्याच शेतकऱ्याला दिलं जाईल की जे माया मनानं ऐकतील. तूर काय एवढी होणार नाही आपल्याला. 4 एकर तूर आहे आपल्यावाली, जास्तीत जास्त 7-28 म्हणजे 28-27 पोते आपल्याला तूर होईल असा अंदाज आहे. हे शेतकऱ्याचा आहे, बाकीच्या महा नाही. तरी पण तुम्हाला सांगतो, जे काही बियाणं होईल यावेळेस तुमच्यासमोर मांडल्या जाईल. त्याच्यातली ही जी तूर आहे, हिचं बियाणं तुम्हाला भेटेल सरकारी दवाखान्यासमोर, नगर परिषद कॉम्प्लेक्स, दुकान नंबर 5, दुकान नंबर 5. या दुकानात आपले हॉटेल आहे, चिव नाश्ता सेंटर. इथं तुम्हाला बियाणं भेटेल. 15 दिवसात याची काढणी होईल. तुम्हाला सांगतो, आता राहिला याचा बियाणाचा विषय, तर ज्याच्याकडून आपण बियाणं घेतलं होतं मित्रांनो, त्यांची झाली अल्पशा आजारानं निधन झालं. त्याच्यावर अटॅक येऊन वारले ते काका. तर त्यांच्या मुलाला विचारलं मी की बुवा हे बियाणं कोणतं आहे. तर ते थोडे कन्फ्यूज झाले. ते म्हणत बुवा आता नागेश भाऊ आता कायच करावं गड्या, आता आम्हाला नाही समजायला. मग बाबा तुम्हाला कोणतं दिलं आणि कोणतं नाही. तर त्याच्यामुळं हे जे बियाणं आहे, तर हेच बियाणं तुम्हाला भेटल्या जाईल. पण जेवढे शेतकरी हे माझ्या मनानं ऐकतील तेवढ्यालेच बियाणं दिल्या जाईल. की कोणी धरलं आणि डायरेक्ट ट्रॅक्टरात टाकलं आणि भडभड पेरणी करल, यायले बियाणं मी देणार नाही. जर तुमची पूर्वतयारी जर ऐकायची असन की बुवा नागेश भाऊ तुम्ही म्हणसाल त्या हिशोबाने आम्ही पेरणी करतो, ज्याच्याकडे पाणी आहे पोटभर, जे आपल्या मनचं ऐकतील, जमीन कशी असू द्या, आवरेज 10 पोत्याचाच येईल. हे आपला शब्द आहे मित्रांनो. लवकर येणारी आरली येणारी व्हरायटी आहे. मग त्याच्यामुळं काय होते, धुईपासूनचा बचाव होते मित्रांनो. आपल्या वावरावर धुईचा डंकही नाही. आणि आपल्या इकडे शेजारचे जे वावरं आहेत, बऱ्याचपैकी धुई गेली. कारण आरली येणारी व्हरायटी असली तर काहीच फरक नाही पडत. टोटल माल असा सध्या जबरदस्त बसला. तर जेवढे शेतकरी आपल्या मनचं ऐकतील तेवढ्याला आपण बियाणं देणार. बियाणं एकदम व्यवस्थित दिल्या जाईल. काही जास्त भाव नाही, काय नाही, काय नाही. एक नंबर तूर बसली म्हणून पहा. जय जवान जय किसान. मी एक शेतकरी नागेश गंगावणे. तर मित्रांनो, आपली चिव नाश्ता सेंटर आहे, अकोला नाका, नगर परिषद कॉम्प्लेक्स, सरकारी दवाखान्यासमोर, दुकान नंबर 5. तर मित्रांनो, शेती सांभाळून, मी हॉटेल सांभाळून, मी सॉन्ग फिल्म सोशल मीडिया सांभाळून मी शेती करतो मित्रांनो. शेतीत तुम्हाला सांगतो तीळ मात्रही शंका नाही. आता तुरीचा तुम्ही सांगा ॲव्हरेज किती बसल. बऱ्याच शेतकऱ्यांना पाहणी केली तर ते म्हणतात नागेश भाऊ 7चा येते, कोणी 8चा म्हणते, कोणी 5चा म्हणते, तर कोणी 6चा म्हणते. तर आपलं म्हणणं आहे सरासरी आपल्याला 4चा आला तरी भरपूर आहे. तर हे जे प्लॉट आहे मित्रांनो, तर याचं बियाणं तुम्हाला मिळेल. ते कुठं मिळेल, आपला सरकारी दवाखान्यासमोर, नगर परिषद कॉम्प्लेक्स, दुकान नंबर 5. या दुकानमध्ये आपलं चिव नाश्ता सेंटर आहे, हॉटेल आहे. तिथं खिचडी भज्याची योग्य अशी सोय केलेली आहे. तिथे यायचं, नाश्ता करायचा आणि बियाणं निसंकोचपणे खरेदी करा. बियाणं एकदम योग्य भावात दिल्या जाईल तुम्हाला. कारण मी शेतकरी हो, व्यापारी नाही, लुटारू नाही. मी हाडा मासाचा शेतकरी हो, तुम्हाला सांगतो. तर या तुरीची जात राहिला प्रश्न, लय जणांचा प्रश्न होता की नागेश भाऊ तुरीची जात कोणती आहे. तर आपण ज्यांच्याकडून बियाणं घेतलं होतं मित्रांनो, त्यांची अल्पशा आजारानं निधन झालं त्यांच्यावालं. त्याच्यावर आपण 2 प्रकारचे बियाणं. तर तुम्हाला सांगतो, बियाणं एकदम जोरात बसलं. क्वालिटी पाहू शकता तुम्ही. अजूनही माल चालूच आहे येणं तुरीले. आता काढणी पश्चात आहे तूर. तर बियाणं 2 रकमचं आणलं होतं आपण त्यांच्याकडून. तर त्या बिचाऱ्याचं अटॅक येऊन निधन झालं. त्याच्यावरच दुःखाचा डोंगर कोसळला. तरी मी त्या मुलाला फोन करून विचारलं की भाऊ बियाणं कोणतं आहे आपलं. मित्रांनो, अशी क्वालिटी आणायसाठी हाडामासा शेतकरी पाहिजे. उठावून मेंढ्या राखल्या जात नाहीत. जुन्या माणसाची गोष्ट खोटी नाही ती. तर त्याच्यासाठी आपल्याला असं वागावं लागते. धुरेकोर लागत नाही, वाटत पाणी सोडावं लागत नाही, लोकांचं चांगलं करावं लागते, तर आपलं चांगलं होते. पहा आता या दुरीतनी आजही जाता येत नाही. पहा अजून सांगा जाता येते का. असा आहे 4.5 एकराचा प्लॉट बसला जवळपास. 4-4.5 एकर आहे समजा. 4 एकराचा आहे. अर्धा एकर गहू आहे आपला. हाडामासा शेतकरी असले माणूस की रान पिकतेच, त्यात काही शंका नाही.